एकरी बियाण्यापासून जर म्हणलं कधी तर लागवडीपर्यंत 1.5 लाख रुपये खर्च येतो त्याला। ठिबक संच, बेसल डोस, मजुरी खर्च, बीज प्रक्रियाचा खर्च आणि वेंचुरीचा खर्च, त्यानंतर तुमचं शेणखताचा खर्च, त्यानंतर बियाणं जर कधी 7,000 रुपये क्विंटल असलं तर 1.5 येतो, जर कधी 14,000 ते 17,000 रुपये क्विंटल असलं तर 2.5 लाखापर्यंत एकरी खर्च जातो लागवडीचा। शेणखत जर पकडलं तर आपल्या काय खर्च करण्यावर जेवढं शेणखत जास्त टाकू तेवढं उत्पन्न जास्त येतं। शेणखत जर टाकलं तर मी 10-12 ट्रॉले शेणखत टाकेल एका एकरात। आता 12 ट्रॉल्या पकडा तुम्ही 4,500 किती पैसे होते, तर 12 ट्रॉल्या प्लस 50 ते 1 लाखापर्यंत हा खर्च त्याला खत औषधाचा, रासायनिक खत औषधं पूर्ण आले त्यात। ते खर्च आपल्या करण्यावर राहिलं किती करायचं, आपल्याला उत्पन्न किती काढायचं। आज आहे दसरा, आपण दसऱ्यानिमित्त जाणून घेऊया जी अद्रक आहे, नवी जुनी अद्रक तिला काय बाजार लागतो। पुढं थोड्याच वेळात या ठिकाणी हाराशी सुरुवात होणार आहे। पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया अद्रकचा बाजार भाव। बघू शकता हा जो माल याची बीड चालू आहे 2500 3000 जल्दी आ गया हैंडल लग के 3500 हैंडल आ गया 3500 35 3500 आपले भैया बराबर 3500 ओके 3500 3500 4,000 रुपये 4,000 सुपर में कैरेट का माल है 4,000 रुपये 4,000 रुपये 4,000 अली चौधरी करो ये अभी 1 2 3 हा जो माल याला 4,000 बाजार भरला आहे। 4,040 रुपये किलो विकला आहे माल। बघू शकता माल कसा आहे। बुआरो खाली को पक्का है। 3,000 किसके भरी थी 8 हुआ 8 हाँ हुए ना 3,000 बोलना भाई किसको 3100 3100 31 1 2 3 बाय 5 31 3100 बोलते चौधरी 3100 ओ चौधरी के 3200 32 क्या बोल चौधरी 32 जारी मेरा क्या बोल रहा है 32 चलेगा भरे 32 तो क्या करो दो इसको करो 2 3 करो 3 बचे भाई 32 हा जो माल याला बघू शकता माल कसा आहे तर 3100 बाजार भरला आहे 3,100 6100 रुपये 6200 रुपये 6300 रुपये 6500 रुपये हा जो माल याची बीड चालू आहे बघू शकता एकदम सुपर माल आहे। अली भैया बढ़ाता बोले कितने लेंगे के कल 61 भी कितनी सेड़ो रोज आ रहा मंगल को 61 हजारे में पूरे बोल रहा है 6500 रुपये 6500 रुपये आरपी करो। जो माल याला 6,500 बाजार भरला आहे 65 रुपये किलो। बघू शकता माल कसा आहे एकदम सुपर माल आहे। 5,500 5,500 5500 रुपये सांगा जाओ 5,500 रुपये 5,500 लिखो 5,500 बोलते भैया आलिम भैया 5,500 पक्के भैया
छप्पन 57 57 का वाजा लो भैया. जो माल याला बघू शकता तुम्ही 5700 बाजार भाव लागलाय. 5700 या ठिकाणी बघू शकता मालीची बीट चालू आहे. 25 थैले भेज दे मेरे मालिक. अरे अरे 5000 दो है. मैंने उसका मान रहता हूँ 51 तो रहने जाले पंजा माल थोड़ी रहेंगे. देख रहा जो माल याला 55 बाजार भाव लागलाय. 55 रुपये किलो. 5500 रुपये क्विंटल. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. या ठिकाणी आपण सुरुवातीला हराशीद्वारे जाणून घेतला अद्रक बाजार भाव. या ठिकाणी आज येलो होतो आपण जालना मंडीला. या ठिकाणी आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे. फार जुने अद्रक उत्पादक शेतकरी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभावाविषयी माहिती आणि अद्रक या पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा दादा. कृष्णा पिराजी शेळकी, राहणार सावखेड भुई. सावखेड भुई. बरं अद्रक हे पीक तुम्ही किती एकरमध्ये लावले? 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये. गेल्या वर्षी किती लावलं तुम्ही? गेल्या वर्षीच आहे 1 एकर. जुनं पीक आहे नाही, जुने अद्रक खोडवा किती अद्रक. वर्षापासून अद्रक लावतो तुम्ही? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. 20 पासून. क्षेत्र वाढेल का तेवढंच आहे? क्षेत्र मागच्या वर्षी 1 एकर होते, यंदाची नवी अर्धा एकर आहे. असं आहे का? हा. बरं बरं. अद्रक पीक ला एकरी किती खर्च येतो बरं आपलं बियाणं घरचं नसलं तर? बियाणं घरचं नसलं तर बियाण्याच्या भावावर अवलंबून राहील ना. हां हां बियाण्याचे भाव कसे. हां त्याच्यावर. हा. नंतर इतर खर्च बियाणं सोडून बियाणं सोडून जर इतर खर्च केला तर शेणखत आलं समजा. शेणखत जर पकडलं तर आपल्या काय खर्च करण्यावर आहे. जेवढं शेणखत जास्त टाकू तेवढं उत्पन्न जास्त येतं. हां शेणखत जर टाकलं तर मी 10-12 ट्रॉले शेणखत टाकेल एका एकरात. 1 एकर. आता 12 ट्रॉल्या पकडा तुम्ही 4,500 किती पैसे होईल. बरं बरं. तर 12 ट्रॉल्या प्लस तेच 1 50 ते 1 लाखापर्यंत हा खर्च त्याला. हां खत औषधं, हां रासायनिक खत औषधं पूर्ण आले हां. त्यात. ते खर्च आपल्या करण्यावर राहिलं किती करायचं, आपल्याला उत्पन्न किती काढायचं. बरं बरं. तुम्ही एकरी किती उत्पन्न काढता? माझं एकरी उत्पन्न शक्यतोवर समजा 90 ते 100 पर्यंत निघू राहिलं. एकरी. हा. तर मग आपली जी अद्रक आहे तिला काय भाव मिळाला पाहिजे तेव्हा आपलं अद्रक पीक पुरतं? अद्रक कमीत कमी 5च्या पुढं भाव पाहिजे तेव्हा अद्रक पीक पुरतं. कारण खर्च खूप झाला 1 एकरमध्ये. खर्च हा खर्च भरपूर येईल त्याला. शेणखत आलं त्यात, बियाणं आलं त्यात, परत रासायनिक खत आलं. नाही बियाणं सोडून बियाण्याचा खर्च भावावर अवलंबून राहिला. हा. त्यामुळे 5,000 कमीत कमी भाव भेटला पाहिजे. कमीत कमी 5,000 तरी पाहिजे. बरं अद्रकीला कसं रान पाहिजे? रान आता आपल्याकडे जसं असं तसं घेऊ शकतो, फक्त समोरचं नियोजन आपल्या जमिनीवर अवलंबून राहतं. म्हणजे पाणी साचलं नाही पाहिजे. हा पाणी साचलं नाही पाहिजे. एकदम म्हणजे निचरा होणारी जमीन पाहिजे. पाणी अद्रकीला जास्त पाणी साचवणारी जमीन नाही चालत. बरं तुम्ही एक अद्रक उत्पादक शेतकरी म्हणून अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? अद्रक उत्पादन शेतकऱ्याला सल्ला काय ते शेतकऱ्यावर अवलंबून राहिला. आपण सल्ला नाही देऊ शकत म्हणला. नाही समजा एखादा की तू बाबा ह्या असं काही केलं की अद्रक पीक समजा जोमाने येईल किंवा न ते सडवा लागणार नाही. जोमाने यायचं ते नाही निसर्गावर अवलंबून राहिलं. सडवा लागणं आपल्या हातात नाही. काय करायचं किती पीक घ्यायचं ते आपल्या हातात. चालतं. या ठिकाणी ते शेतकरी बांधव होते त्यांनी आपला आजच्या बाजारभावाची अधिक माहिती दिली. व तुम्ही अद्रक किती आणली त्यात? आज आणली होती मी 3 कट्टे आणली होती. 3 कट्टे. काय भाव लागला त्याला? किलोमध्ये एक 80 किलो नवा जुना माल असेल आणि 40 किलो नवा समजा. हां तर काय भाव लागला? नवीन लागला 3 हां आणि जुनी गेली 55. 5,500. 5,500. बरं याच्या अगोदर तुम्ही किती समजा अद्रक आणून राहिले? मी आता जवळपास 1 महिना 1.5 महिना झाला. तर तुमची अद्रक एकदम सुपर अद्रक काय इकडे आली बरं? सुपर अद्रक एक ते 4च्या पुढंच आहे सर. 4च्या 4.5, 5, 6 पर्यंत. बरं बरं.
तीनला मी आणलीच नाही ना, तीनला माझी नाही गेली तीनला. हा त्या तीन होती तोपर्यंत आलोच नव्हतो मी. दादा तुम्ही अद्रक पीक किती वर्षापासून घेता बरं? मागील 10 वर्षापासून घेतो आम्ही. असं आहे का? अद्रक पिकाला म्हणजे किती खर्च येतो एकरी? एकरी बियाण्यापासून जर म्हणलं कधी तर लागवडीपर्यंत 1.5 लाख रुपये खर्च येतो त्याला. ठिबक संच, बेसल डोस, मजुरी खर्च, बीज प्रक्रियाचा खर्च आणि वेंचुरीचा खर्च, त्यानंतर तुमचं शेणखताचा खर्च, त्यानंतर बियाणं जर कधी 7,000 रुपये क्विंटल असलं तर 1.5 येतो. जर कधी 14 ते 17,000 रुपये क्विंटल असलं तर 2.5 लाखापर्यंत एकरी खर्च जातो लागवडीचा. किती काढलं तुम्ही आता? एकरी कमीत कमी जर कधी मशागत जर केली तर 60 क्विंटलपर्यंत येतं. आणि जर चांगलीच निसर्गानं साथ दिली, मशागत जर चांगली केली तर जवळपास 150 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन निघतं. आज किती कट्टे आले त्यात? आज 7 काय भाव लागला? 57 लागला. म्हणजे जुन्या अद्रकीला 57 लागला आणि त्यातून कोमटे बाजूला काढावं लागतं त्याला 3 लागला. बरं, कमीत कमी अद्रक काय कराल तुम्ही आणल्यापासून? आणल्यापासून कमीत कमी 2.5 पासून तर 5.5 पर्यंत इकली समजा 57. कधी त्यामध्ये 6 गेली, कधी 5 गेली, कधी 4 गेली, कधी 2.5 गेली. बरं, अद्रकीला कमीत कमी काय भाव मिळाला पाहिजे? कमीत कमी हे आमच्या बंधून सांगितलं तसं 5,000च्या समोर जर मिळाला तर परवडतं समजा. चालतं. या ठिकाणी अद्रक पीक खर्चिक आहे, कारण की सगळं खर्च त्याला शेणखत झालं, बेसल डोस झाला. आणि यावर्षी सारखा जर पाऊस कधी लागून राहिला तर सडव्याचा प्रादुर्भाव जास्त होतोय. आता सडव्यासाठी असंख्य शेतकरी परेशान आहेत. बरं, तर किती प्लॉट खराब झाले बरं अद्रकचे? आता जवळपास 30% प्लॉट खराब झालेले आहेत, पूर्णचे पूर्ण बसलेले आहेत. त्यांचा बियाण्याचा खर्च पण नाही निघलेला आणखीन, आणि मजुरीचा, ठिबकचा याचा तर वेगळाच आहे. आणि त्यातल्या त्यात जर नवीन लागवड केलेला शेतकरी जर असला तर तो आता भविष्यात सुद्धा अद्रक लागवडीकडे वळू शकत नाही. कंबरड मोड पूर्णपणे मोडलेलं आहे, असं नाही साधा नाही. आज आपण जाणून घेतला जालना बाजार समितीच्या अद्रकचा बाजारभाव. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.